बघा पहिला क्वेश्चन दिला आपल्याला 15.3 मधील फिगर आहे, फिगर काढून घ्या. चला बघा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन बघा 15.3 मध्ये तुम्हाला ROQ दिलेत. किती दिले ते? किती दिले? 110 दिले की नाही. जर एखादा अँगल सेंट्रल अँगल असेल तर तो कुठे तयार होतो? सेंटर पाशी तयार होतो की नाही. तर आता सेंट्रल अँगल तर त्याच्या समोरचे जे आर्क आहे, कोणता आर्क आहे? RQ. हे काय असणार? त्याच्या इक्वल असणार आहे. किती असणार ते? इक्वल. म्हणजे मेजर ऑफ आर्क RQ किती असणार आहे? किती असणार बाळा तो? 110. जो अँगल आर्कच्या समोर होतो तो किती असतो? हाफ असतो. सेंट्रल अँगल सोडून सेंट्रल अँगल इक्वल असतो. मग कोणता अँगल समोर होतो? RQ चा हा येतो की नाही? RPQ येतो की नाही? अँगल RPQ इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क RQ. स्टेप कळली का? तर हाफ म्हणजे 110 चा हाफ करा, किती येते ते? 55 डिग्री. तर मेजर ऑफ अँगल RPQ किती आलं? 55 डिग्री. तुम्हाला काय विचारले? QPT. आता ज्याला मी शिकवलेलं लिनियर पेअर किंवा टी ची कन्सेप्ट माहिती, तुम्हाला काय सांगितले? जर असं पेअर काय असेल तर कोण असं चिन्ह झालं टीचं किंवा परपेंडिक्युलरचं, ते दोन अँगलची बेरीज किती असती? 180 डिग्री. कशामुळे? लिनियर अँगल लिनियर पेअर असतं का नाही? बघा बरं तुम्हाला दिसतंय की नाही? हे दिसतंय की नाही? QPR म्हणजेच RPQ दिसतंय की नाही? आणि हे QPT हे टी दिसतंय की नाही इथं? तेच आपला तू विचारलं अँगल काय? QPT प्लस अँगल RPQ इज इक्वल टू 180 डिग्री. तर किती RPQ माहित आहे? अँगल QPT जसं असतं तसं 55 इज इक्वल टू 180 डिग्री. 55 तिकडे मायनस मध्ये गेले. अँगल QPT आहे 180 मायनस 55 म्हणजे किती बा? किती? 60 125. ऑप्शन नंबर ऑप्शन सांगा किती? आता बघा RPQ का आलं 55 डिग्री, दोघांची सम का आली 180 डिग्री. 55 प्लस होते मायनस झाले, 180 वरून 55 गेले 125 आले. ऑप्शन नंबर 4. परत सांगू का क्वेश्चन? बघा हा 110 होता, हे का आलं? समोरची आर्क 110 आलं का आलं? रिझन का आलं? काय? सेंट्रल अँगलच्या समोरची जी आर्क असेल ती काय असते? इक्वल असते. हे RQ 110 आलं. 110 असेल तर समोर कोणता अँगल तयार झालाय? RPQ. हा अँगल ना केलं की नाही आर्क? त्या अँगलच्या समोरचा आर्क हिच की नाही बांधलो ही? ते किती असणार आहे? हाफ असणार आहे. कोण? हे अँगल. हे अँगल किती आहे? 110 असेल आर्क, तर अँगल किती असेल? 55चा. हा 55, दोघांची बेरीज किती असती? 180 आहे की नाही? हा 55 दुसरं किती असणार? 125चा. झालं. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन हे 4 अँगलचे नाव आहे. त्याच्यात पहिला अँगल आहे अँगल ACB. अँगल ACB बघा कुठे आहे? हे बघा अँगल ACB. त्या ACB च्या समोरची आर्क कोणती आहे? AB आहे का नाही? आर्क कोणती असते समोरची? या RQ च्या समोरची आर्क कोणती? या ROQ च्या समोरची आर्क कोणती? RQ हे नाही, RQ एक नाही. त्या पद्धतीनं ह्या ACB च्या समोरची आर्क कोणती? 92 AB. आता ADB बघा बरं कोणती? ADB त्याच्या समोरची आर्क कोणती आहे? अँगल CEB ची आर्क कोणती आहे? हे बघा CEB येते का? AB आर्क येत नाही ना. आता चौथ्या मध्ये बघा BFA ची बघा कोणती आहे? BFA च्या समोर आर्क कोणती आहे?
म्हणजे फक्त ऑप्शन नंबर थर्ड आहे त्याच्या समोरची आर्क ए बी नाहीये, बरोबर आहे की नाही? तर आपला ऑड मॅन आउटचा आन्सर काय झाला? ऑप्शन नंबर 3. चला कसं देणार तुम्ही? फॉर 1, त्याच्यानंतर 2 अँड 4. सेम मार्क कोणती आहे? ए बी. कर आता तिसरं फिगर करू लागन. AC इज द डायमीटर ऑफ अ सर्कल. सगळ्यात पहिले आपण एक सर्कल काढू. तर डायमीटर देऊ AC. B is any point on the circle. Find the false statement from the following. म्हणजे चुकीचे स्टेटमेंट सांगा. फॉल्स स्टेटमेंट विचारले आपल्याला. आता बी एक कोणता तरी पॉइंट आहे म्हणे. कशावरती? कशावरती पाहतो? सर्कल वरती आहे. बघा मला बघता सांगा ही फिगर कोणी तयार होली बा? ट्रायंगल तयार झालं. परत सेमी सर्कल तयार झालं की नाही? मी काय सांगितलं काल? जर ह्या ट्रायंगलची एक साइड एसी पूर्ण डायमीटर त्याने अगोदरच सांगितली, का झालं की नाही? ट्रायंगल एबीसी काय झाला? कोणता झाला तो? सेमी सर्कल वरती अँगल तयार होणारा अँगल झाला. मग तो किती डिग्रीचा असतो? हा किती डिग्रीचा असतो? नीट व्यवस्थित सांगा. हा किती डिग्रीचा असतो? 60. हा 9 डिग्रीचा असतो की नाही? सेमी सर्कल तयार केलेला अँगल किती असतो समोरचा? 90 डिग्रीचा असतो. तुम्हाला विचारले हे 4 ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन पैकी चुकीचे ऑप्शन सांगा कोणते? त्यात बघा आता मला सांगा, एक कॉमन सेन्स सांगा, तिघांची बेरीज किती असते? 180. हा जर 90 झाला तर ह्या दोघांची बेरीज 90 असणार की नाही? आपण जर सेम पकडले तर 45-45 असेल. विरुद्ध जरी पकडलं 60-30, म्हणजे सगळे जे अँगल इथले हे दोन्ही ऍक्युरेट अँगल असतील का नाही? म्हणजे दोघांचे जे अँगल असतील मेजरमेंट ते 90 पेक्षा कमीच असेल ना. असं होईल का? हे एकटा 90 हे 0 असं होतं का? नाही ना. हा पण 90 पेक्षा कमी राहील, हा पण 90 पेक्षा कमी राहील. कळलं का हे स्टेटमेंट? आता ऑप्शन मध्ये बघा, पहिला अँगल ज्याला BCA लेस दॅन 90 डिग्री. BCA हा सांगितलाय लेस दॅन 90 डिग्री. हे ट्रू का फॉल्स आहे? ट्रू आहे नाही? काय म्हणते ते? BCA 90 डिग्री पेक्षा लहान असणारच आहे ते. कळलं हे स्टेटमेंट? स्टेटमेंट कळलं का? 90 डिग्री पेक्षा लहान म्हणलं. आता सांगितलं नाही 60 किंवा 30, 45-45 म्हणजे 90 पेक्षा प्रत्येक अँगल हे दोन कमी असणार. तर पहिलं ऑप्शन तेच आहे. हा BCA 90 पेक्षा कमी सांगितलाय, तर पहिले ट्रू आहे. आपल्याला फॉल्स स्टेटमेंट काढायचे. ट्रायंगल BCA ऍक्यूट अँगल ट्रायंगल. मला सांगा, जर एखादा अँगल राईट अँगल ट्रायंगल असेल तर तो ऍक्यूट अँगल ट्रायंगल असतो का? नसतं ना. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड काय झाले? रॉंग झाले, म्हणजे फॉल्स झाले. तर आपलं पहिलं ऑप्शन ते भेटलं फॉल्स. इथं आपल्याला 2 ऑप्शन सांगायचे. बघा, चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट बघा, अँगल CAB ग्रेटर दॅन 90 डिग्री. आता CAB हा 90 पेक्षा मोठा असेल का? मग हे पण झालं नाही फॉल्स. सो ऑप्शन नंबर 2 अँड 3. तिसरं काय आलं? तिसरं सगळ्यांना कळलं बेसिक. डायरेक्ट ऑप्शन लिहा, पण कन्सेप्ट समजून घ्या माझी. हा
झालं का? आता समजून घ्या, इथं तुम्हाला ऑप्शन क्वेश्चन नंबर सेकंड होता का नाही, त्याची कन्सेप्ट इथे लागणार आहे. मला सांगा आधी तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवतो, नंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. मी जर म्हणलं अँगल DAC याच्या समोरचा आर्क कोणता आहे? DC. आणि परत विचारलं अँगल DBC च्या समोरचा आर्क कोणता आहे? DC. जर किती पण अँगल असू द्या, त्यांच्या समोरचे जर आर्क सेम असतील तर त्या आर्कची जी व्हॅल्यू असणार आहे तीच कोणाची व्हॅल्यू असणार बाळांनो? त्या समोरच्या अँगलची व्हॅल्यू असणार आहे. कळलं का? आता नीट समजून घ्या. हा DAC कोणता ट्रायंगल दिसतोय तुम्हाला? आयसोस्केलस ट्रायंगल एक नाही. कशामुळे याच्या दोन साइड इक्वल सांगितले अगोदर चिन्ह देऊन. हा इक्वल सांगितलं आयसोस्केलस, बेस अँगल इक्वल असत बघा. म्हणजे हा 65 असेल तर हा पण किती असणार बाळांनो? 65. आता मोठा ट्रायंगल मध्ये बघा, हा 65 हा 65, तर दोघांची बेरीज किती? 130. हा दोघांची बेरीज 130 असेल तर हा वरचा अँगल किती असणार आहे? उरला 50. हे कळालं कसं काय ना तोंडी? अँगल DAC इज इक्वल टू काय असणार आहे? 50 डिग्री. कळालं? मी तुम्हाला काय सांगितलं, जर आर्क साठी दोन्ही अँगल सेम असतील तर हा 50 असेल तर बाळांनो हा किती असेल मग? 50 असेल का नाही? म्हणजे अँगल BCD इज इक्वल टू 50 डिग्री आलं. ऑप्शन नंबर 2. तोंडी कळालं कसं काढ? समजून घ्या. DAC च्या समोरचा आर्क कोणता आहे? CD. त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? 50. कशी आली 50 काली फंड्या? या दोघांची बेरीज 130 येते. 130 म्हणजे 180 मग उरला किती बा? 50 उरला ना बा? 50 आहे. मग हा 50 आहे तर हा किती असणार आहे? 50 असणार आहे. कळलं का? रिझन काय? दोघांच्या समोर आर्क सेम. फक्त प्रॅक्टिकल. 2017 बघा काय, एक सर्क्युलर गार्डन आहे ह्या टाईपचं, त्याची रेडियस सांगितली 35 सेंटीमीटर. आता नीट समजून घ्या, तुम्हाला काय करायचं, सर्क्युलर ग्राउंड आहे ना, याला फेन्सिंग करायची. फेन्सिंग करायची पण किती राऊंड फेन्सिंग करायची? 4 राऊंड. आता मी काय करतो बघा, समजा मी इथून स्टार्ट केलं फेन्सिंग करणं, इथून मी पूर्ण अशी फेन्सिंग केलं परत मी आलो, म्हणजे एक सर्कम्फरन्स कव्हर केलं की नाही मी, असे एक वेळा झाला. आता पुन्हा असे दुसरा, तिसरा आणि हे असे चौथा, म्हणजे 4 वेळेस फेन्सिंग करायची. तर 4 वेळेस सर्कम्फरन्स काढावं लागत नाही. आणि सर्कम्फरन्स एकदा काढले तरी सारखेच असते, फक्त किती किती करायचं? 4 न गुणायचं. सगळ्यात पहिले आपण रेडियस घेऊन टाकची. रेडियस किती आहे? 35 सेंटीमीटर. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे? एरिया सर्कलच्या 2 पाय आर, 2 इंटू 22/7 इंटू 35 किती? 5. 5 दुनी 10 गुणिले 220 म्हणजे 22 गुणले किती मग आता? 220. सर्कम्फरन्स किती आले? 220 फॉर 4 राऊंड. 4 इंटू 220 म्हणजे किती बा? 880 झालं. आणि आपल्या त्याने कॉस्ट विचारली का? बघा, 1 मीटर जर तुम्हाला फेन्सिंग करायचं असेल तर तुम्हाला किती रुपये खर्च आहे? 44 रुपये खर्च आहे. हे किती मीटर झाले आता? 880 मीटर झाले ना. मग फॉर 880 मीटर कॉस्ट किती आहे? 880 इंटू बा किती? 44. आता गुणाकार करा. 32 88 गुणिले 44. शिकून घ्या गुणाकार. हे बघा, उभा गुणाकार कसा आहे? 8 चौक 32. चालक नाही? 8 चौक 32. कारण 8 चौक 32, 8 चौक 32, 32 आणि 32 झाले 64. पहिला नंबर सोडून द्यायचा. 4 इथं, 6 इथं, हे 2, 4 आणि 3 7, किती? 3 आणि 2 6 आणि 2 8, 3 जसं तसं 38 72. हा टाकली 38 कुठे? हा 1 बाकी राहिला 880 चा जसं तसं लावून दिला. ऑप्शन नंबर किती आहे?
बघा बा, तुम्हाला रेशिओ प्रपोर्शन मध्ये ही कन्सेप्ट झालेले आहेत बरं का. हे टॉप, हे जे पॉईंट आता क्वेश्चन आहे सातवा नाही, हा कितवा क्वेश्चन आहे? 6वा क्वेश्चन आहे. बघा, सगळ्यात पकडायचं लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. तर दोन अँगल कोणते आहेत? 2:3 रेशो दिले ना. तर रेशो काय असणार? अँगल देअरफॉर अँगल बी 2x अँड 3x. बरोबर आहे की नाही? सायक्लिक क्वाड्रिलेटरल असला, तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलेटरल फिगर लक्षात दिली कोणती असती? त्याची अपोजिट अँगलची बेरीज किती असते? 180. आणि हे दोन अपोजिट अँगल आहेत ज्यांची बेरीज सांगितली 180. तर 2x आणि 3x, 2x प्लस 3x इज इक्वल टू 180 डिग्री. काय रिझन? काय? सम ऑफ अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. कळलं? तर 2x प्लस 3x 5x इज इक्वल टू 180 डिग्री. 5 भागा का आले? तर 180 अपॉन 5 किती मग? 36. x ची किंमत आली 36. आपल्या काय विचारले यांनी? फाइंड द अँगल विचारले, आहे का नाही? तर 2x म्हणजे किती असणार आहे? 2 इंटू 36 म्हणजे 72. 3x म्हणजे किती असणार आहे? 3 इंटू 36 म्हणजे 108. ऑप्शन नंबर 2 झालं. बघा, तुम्हाला काय सांगितले? एक सर्कल आहे, त्याच्या ज्या समजा साईड असत नाहीत का, ते एक राईट अँगल ट्रायंगल तयार करणार. राईट अँगल तयार करणार म्हणजे आपल्या आधी तयार करून ठेवू आपण. शांत बसा, बोलू नका, विनाकारण डिस्टर्ब करू नका मला. मला सांगा, अँगल सी किती डिग्रीचा असणार आहे? आपण एबी डायमीटर पकडली तर अँगल सी किती असणार? 90 डिग्रीचा असणार का नाही? तुम्हाला दोन साइड सांगितल्यात, तर दोन साइड कोणते सांगितलेत आपल्याला? आपण किती 12 आणि नाही का 5 आणि 12 पकडू, याला 5 पकडू. कळालं का? मला सांगा, हायपोटेन्यूस कोणती आता? इन ट्रायंगल एसीबी. हायपोटेन्यूस सांग नीट व्यवस्थित. हायपोटेन्यूस कोणती सांगा पटकन. कस काय? एसी अँगल 90 डिग्रीचा कोणता आहे? कोणता आहे? एबी हायपोटेन्यूस झाली बा. 90 डिग्री समोर जो असती हायपोटेन्यूस, तर एबी चा स्क्वेअर बरोबर एसी स्क्वेअर प्लस सीबी स्क्वेअर. एसी किती आहे बा? 12, त्याचा स्क्वेअर. सीबी किती आहे? 5, त्याचा स्क्वेअर. समजले नाही? किती? 144 प्लस 25 म्हणजे 169 म्हणजे 13. एबी किती आहे? 13. तर रेडियस किती असणार आहे बा? एबी अपॉन 2 मतलब 13 अपॉन 2 म्हणजे 6.5. लागा मग तयारी. चला बघा, 8वा क्वेश्चन.
चला शांत बसा. मेजर ऑफ अँगल सी ए बी तुम्हाला 50 डिग्री दिलाय. आता एक थोडं समजून घ्या. हा 50 डिग्री सांगितलाय. हा अँगल किती डिग्रीचा असणार? सी किती डिग्रीचा असणार अँगल? सी पूर्ण 90 डिग्रीचा असणार आहे की नाही? कसं लक्षात ठेवतो बा मी सगळ्यात पहिले बघतो हा ट्रायंगलचा जो साइड आहे ती बरोबर डायमीटर झाली की नाही. मग डायमीटर झालं तर समोरचा अँगल किती डिग्रीचा असणार आहे? 90 असणार की नाही? मग 90 असणार. हा जर टोटल 90 डिग्री झालाय, हा 50 आणि हा 90 डिग्री, म्हणजे उरलेला अँगल बी कितीचा असणार आहे? किती असणार आहे? 40. मग ते लिहायचं आता अँगल सीएबी. सीएबी प्लस अँगल ए सीबी प्लस अँगल सीबीए इज इक्वल टू 180 डिग्री. तर सीएबी किती आहे? 50 डिग्री. अँगल एसीबी किती आला आपला? 90. अँगल सीबीए बरोबर 180 डिग्री. 140 अँगल सीबीए बरोबर 180 डिग्री. मायनस झाले अँगल सीबीए इज इक्वल टू 180 मायनस 140 म्हणजे 40. अँगल सीबीए इज इक्वल टू 40 डिग्री. आता ए समजून घ्या नीट बघा. सीडीए पासून तारीख सीडीए समोरचा आर कोणता आहे? हा आहे का नाही? सीडीच्या समोरचा आर कोणता आहे? हाच एक नाही. आणि सीबीए हा सीबीए या समोरचा बी आर हाच एक नाही. त्याचे दोन अँगल काय असतील मग? इक्वल असेल का नाही? अँगल सीबीए इज इक्वल टू अँगल सीडीए इज इक्वल टू 40 डिग्री. रिझन कळाला का? दोघांच्या समोर कोणता आर्क येतोय? कोणता आर्क आहे? कोणता अँगल केला? आर्क केलेला आहे. एसीस केला ना आर्क. तर दोन्ही इक्वल असणार. तर कोणता अँगल आपलं सीडीए च्या व्हॅल्यू किती असणार आहे? 40 डिग्री. तर ऑप्शन नंबर काय आहे? थर्ड. कळाला का? कळाला का? आता पुढचा क्वेश्चन आहे त्यापेक्षा सोपा आहे. 9वा. आधी तो लिहून समजून घ्या, नंतर तो लिहून घ्या. त्यात लिहिण्यासारखं काही नाही, फक्त समजून घेण्यासारखं आहे. नंतर लिहा. आधी बघा. एक सर्कल आहे, एकदम छोटा क्वेश्चन आहे. एक सर्कल आहे, त्याचे रेडियस सांगितले 6 सेंटीमीटर. त्याला आपण ओ आणि ओ क्यू नाव देऊ. 6 सेंटीमीटर. काय सांगितले? पॉइंट पी लाईज ऑन द प्लेन ऑफ द सर्कल इफ. आता एक पी नावाचा पॉइंट आहे, तो अशा ठिकाणी जिथून त्याचा अंतर किती झाले? ओ पासून 4.5 सेंटीमीटर झाले. आता 4.5 सेंटीमीटर लक्षात घ्या. जर रेडियस 6 सेंटीमीटर झालेली तर ते 6 सेंटीमीटर पेक्षा कमीच असेल का नाही ते 4.5. तर ते कुठं असणार आहे? आपण इथे घेऊ पकडून अंदाज त्याला पी 4.5. मला सांगा मग तो पॉइंट पी सर्कलच्या मध्ये आला नाही मध्येच. जर 6 सेंटीमीटर पेक्षा लांब झाला असतं ओपी अंतर तर ते सर्कलच्या बाहेर गेला असता. पण तो सर्कल मध्ये झाला नाही ओपी. तर पी पॉइंट हा कुठं लाय होतो? इन द इंटेरियर ऑफ द सर्कल मध्ये. कळालं का? ऑप्शन नंबर सेकंड. इथं आपली ही 15.3 प्रॅक्टिस सेट. प्रत्येक क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलेला आहे. ज्याला थोडंफार जरी अडचण तर परत लावी तुम्ही बघू शकता. इथं समाप्त झाली प्रॅक्टिस.